वर्ध्यामध्ये वाल्हापूर परिसरातल्या रानडुकरांनी शेतामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय। उषा उरकुंडे यांच्या 5 एकर शेतामध्ये हरभराची पेरणी केली होती, मात्र जंगली रानडुकरांनी या पेरणीचं पूर्णपणे नुकसान केलंय। लागवड केलेल्या हरभऱ्याचं बियाणं खाऊन टाकलंय। उत्पन्न येण्याआधीच जंगली रानडुकरांनी शेतीचं अशा प्रकारे नुकसान केलंय, त्यामुळे शेतकऱ्यांपुढे सध्या संकट निर्माण झालंय। शासनानं जंगली जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। किती पतला निघाल बियाणं आणलं आम्ही 10,000चा खर्च पूर्ण झालेला आहे आणि पेरणी शनिवारी केली आणि शनिवारच्याच रात्री डुकर पूर्ण कळपच्या कळप येऊन पूर्ण वावर करून टाकलेला आहे आणि एवढ्याच्या नंतर अजून निघाचंच आहे शेतीतून बाहेर, तरी हे एवढं नुकसान झालेलं आहे। आता हे पूर्ण वावर उकरून टाकलेलं आहे डुकरांनी। वाशिम जिल्ह्यातल्या मोहजा इंगोलेमध्ये शेतकरी नाथा शिंदे यांनी पारंपरिक शेतीला फाटा दिला आणि 1 एकरामध्ये पपईची लागवड केली आहे। या पपईतून त्यांना आता 10 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार असल्याचं त्यांनी सांगितले। विशेषतः शेताच्या बांधावर ते पपईची विक्री करतात। पिकवा आणि विका या उद्देशातून त्यांनी पपईची लागवड करून आर्थिक उत्पन्नाचा एक स्रोत निर्माण केला आहे आणि या संदर्भात या शेतकऱ्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी। वाशिम जिल्ह्यातील मौजा इंगोले येथील शेतकरी नाथा शिंदे यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत 1 एकरावरती पपईची बाग फुलवली आहे। आपण बघू शकतो हे पपईची बाग 10 महिन्याची झालेली आहे आणि याला पपईचे घडं सुद्धा मोठ्या प्रमाणावर लागलेले आहेत आणि याच्यातून त्यांना उत्पन्न सुद्धा सुरू झालेलं आहे। नेमकी कशा प्रकारची बाग त्याने फुलवलेली आहे हे शेतकऱ्याकडून आपण जाणून घेऊया। भाऊ, काय सांगसाल, कशा प्रकारची तुमची बाग आपण ही फुलवलेली आहे आणि किती उत्पन्न तुम्हाला अपेक्षित आहे व किती खर्च लागलेला आहे, काय सांगाल? मी पहिली पपई लावलेली आहे, त्याच्यानंतर 15 दिवसाच्या नंतर मी टरबूज लावलं आणि त्याच्या टरबुजात मला 1.5 लाख रुपये उत्पन्न भेटलेलं आहे। त्याच्यानंतर आता पपईचं उत्पन्न सुरू झालं, 1 लाख रुपये सध्या होऊन पडलेले आहेत। त्याच्यानंतर आता हिचं उत्पन्न सरासरीत 5 लाखालोक होईल। ही बाग पुढच्या वर्षी पण कामा येते। टोटल मला 10 लाखाचं उत्पन्नाची मला शक्यता आहे। पुन्हा आणखीन खर्च याला 1 लाख रुपये आलेला आहे। एकंदरीत 2 वर्षात त्यांना या 1 एकरामधून जवळपास खर्च वजा जाता 10 लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत फळबागाची जर लागवड केली तर आर्थिक उन्नती शेतकऱ्यांना साधता येणार आहे। गणेश मोळे, झी मीडिया, मौजा इंगोले, वाशिम। बुलढाण्यातल्या एमकॉम झालेले श्रीकांत वाकडे यांनी प्रयोगशील शेती करत तरुणांसमोर एक नवा आदर्श निर्माण केलाय। श्रीकांत हे 5 एकर शेतीमध्ये हळदीचं पीक घेतात आणि यामधून त्यांना 2 लाख रुपये निव्वळ नफा मिळालाय। हिंगोली आणि परभणीच्या बाजारपेठेत त्यांच्या हळदीची विक्री केली जाते। हळदीचं उत्पन्न आहे वर्षाकाठी आपण सरासरी जरी भाव धरला तर एकरी 7,000 रुपये भाव जर धरला आपण तर 2,10,000 पर्यंत आपल्याला 30 क्विंटलचा उतारा या हिशोबाने आपल्याला 2,10,000 पर्यंत आपल्याला उत्पन्न मिळते। त्याचं शेतामध्ये 5 एकर हळदीची लागवड केलेली आहे। मला ही हळद लावण्यासाठी मजूर 60 बायांचा खर्च आला, म्हणजे 100 रुपये प्रमाणे धरलं तर 6,000 रुपये मला लागवडीसाठी खर्च आला। असा एकंदरीत खर्च मला पूर्ण हळद ही उत्पन्न काढत असताना निंदणे, औषधी मारणे, फवारणी यासाठी येणारा खर्च हा मला एकूण पॉलिश वगैरे उकळणीचा सर्व खर्च आम्हाला 40 ते 45,000 पर्यंत खर्च आला जवळपास। जाऊया पुढच्या बातमीकडे। वर्ध्यामध्ये पारंपरिक शेतीमध्ये नुकसान होत असल्यामुळे शुभम दांडेकर या शेतकऱ्यानं ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आणि या शेतीमधून त्यांनी लाखोंचं उत्पन्न घ्यायला सुरुवात केली आहे। गेल्या 7 ते 8 वर्षांपासून या पिकामधून चांगलं उत्पन्न येत असून या फळाची मोठी मागणीही असते, त्यामुळे शेतकऱ्यांना समाधान व्यक्त केलं आहे। अमरावती जिल्ह्यातला संत्रा हा देशासह विदेशात जाण्यासाठी आता सज्ज झालाय। विशिष्ट चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या संत्र्याची देशासह विदेशामध्ये मागणी वाढली आहे, मात्र संत्र्याला पुरेसा भाव नाहीये, त्यामुळे शेतकरी सध्या आर्थिक संकटात आहे।